गाईज वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ तृप्ती. आम्ही आता जातो इंडिया गेटला आणि तुम्हाला दाखवते मी इंडिया गेटला. हाय गाइस वेलकम. आता मी पण नाश्ता घेते. मेव सैंडविच अभी आया क्या? पहले भी आ चुका है ना. जैसे खत्म हो रहा है जैसे दिख रहा है. एक कोणाला मेव सैंडविच हवा असेल तर आता आलाय. घेतला सगळ्यांनी. मी नाश्ता घेते आता. बघा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट चालू आहे सगळ्यांचा सकाळचा. गुड मॉर्निंग. नाश्ता व्यवस्थित आहे ना? लेट तुम्ही यायचं, आम्हाला ब्रेकअप द्यायचा नाही. आणि वंडर वर्ल्ड में जिक्र आया के नाम का. कप कोण नाही आला तुम्हाला असं तुम्ही म्हणताय? गुड मॉर्निंग. काय घेतलं? फ्रूट्स अँड सँडविच. फ्रूट्स सँडविच आहे. फ्रूट्स आहे. पराठा विथ कड आणि ही पुरी भाजी. हा सकाळचा ब्रेकफास्ट आहे. आणि इथे आहे दूध आहे, कॉर्नफ्लेक्स आहे, कॉफी आणि हे ज्यूस आहेत फ्लेवर्समध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 1 hour later. चला हॉटेल चेकआउट चाललंय आमचं आता. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. अपने यही दोनों जहां, इसके सिवा जाना महबूब आया है. बहारों रागनी गाओ, मेरा महबूब आया है. मेरा बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है. मेरा महबूब आया है. शर्म आ गई. वाह वाह, मस्त, एक नंबर, मस्त. रफीचा आवाज सेट होतो थोड्या यांना. कोण रफी कोण किशोर. पिक्चरच्या फोटावर पाणी.
कधी मिळेल असं बघायला? वेसावचे पारूवर बघा आमचा ह्या धुक्यामध्ये कसा डान्स चाललाय. हे वातावरण बघा आणि आम्ही डान्स करतोय हायवेला, ते पण भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. इतका एन्जॉय चाललाय सगळ्यांचा तर सगळे हायवेला डान्स करतायत. थंडी वगैरे काही कोणाला लागत नाहीये. Two hours later. आता इंडिया गेटला आणि मला दाखवते मी इंडिया गेटला. आम्ही सगळे इथे आलोत, सगळे जमा झालोत आणि आता इथून आम्ही इंडिया गेट बघायला जातो. म्हणजे आम्ही केली एंट्री इथे. अशी एंट्री आहे इंडिया गेटला जायची. हे बघा इंडिया गेट आणि इथून आम्ही जातोय. हा आहे आपला इंडिया गेट आणि ही इथली गर्दी. खूप क्राऊड आहे इथे. सगळे स्कूलची मुलं जास्त, इंडिया गेट असल्यामुळे स्कूलची मुलं येतात इथे. हे बघा आणि फोटोशूट चाललेला आहे सगळ्यांचा. आहे फ्लॅग दाखवा सर ट्रॅव्हल एक्सपर्टचा. हे आहे ट्रॅव्हल एक्सपर्ट आणि हे आहेत प्रसाद सर. फोटोज काढा इकडे इकडे. ग्रुप फोटो घेऊया का? ग्रुप फोटो घ्या. एक ग्रुप फोटो घेऊया आपण. चला एक ग्रुप फोटो घेऊया. इथे काय सुंदर फुलं आहेत. हे बघा ही दिल्लीतली फुलं. हा आहे इंडिया गेट आणि हे आहे आमचं न्यूली कपल जे आमच्याबरोबर ट्रॅव्हल करतंय. अच्छा जी, ऐसा है क्या? जज़ाकल्लाह, थैंक यू सो मच. सगळ्यांचे फोटोशूट झालेले आहे. फोटो काढतायत सगळे. अजून इथे फक्त आम्ही अर्धा तासासाठी आलेलो आहोत आणि आता आम्ही निघतो इथून दुसऱ्या प्लेसला. किती सुंदर फुलं वगैरे आहेत बघा इंडिया गेटला. हे बघा खूप सुंदर. हे बघा हा फाउंटन इंडिया गेटच्या समोर हा फाउंटन आहे. हा बघा आपण आता फाउंटन दाखवते मी तुम्हाला. खूपच सगळं छान आहे. हा फाउंटन आहे आणि इथे हे गार्डन्स आहेत फुलांचे. किती सुंदर गार्डन आहेत. फोटोग्राफी चाललेली आहे सगळ्यांची फुलांमध्ये बसून. हा नवीन फोटोग्राफर आहे आमच्या टूर मध्ये. हे आहेत नवीन फोटोग्राफर आमचे. धन्यवाद. फुलं फोटो काढायला पुढच्या पिकनिकचं ठरवतोय. मी त्यातून माझं फायनलच आहे तरी फायनल घरी जेव्हा मी पैसे. बघा एक ट्रिप झाली ना अजून घरी पण नाही गेलोय तर दुसऱ्या ट्रिपची तयारी. तृप्ति के साथ रहने का यही मजा है एकदम. तुम्हाला काय बोलायचं आहे का काय आपल्या ट्रिप बद्दल? पुढच्या ट्रिपचा विचार चाललाय. नाही पण ही ट्रिप कशी झाली आपली? खूप मस्त मस्त मस्त. हा मला पार्टनर आहे पण खूप छान पार्टनर मिळाले. आता खूप घाबरत होत्या ना येताना तुम्ही का मी कसं करू, मी काय करू, मी कॅन्सल करू. निशा आणि छाया मला पार्टनर मिळाले इतके मस्त. आता ह्याच्या पुढच्या ट्रिप्स ना घाबरणार यायला? नाही आता नाही घाबरणार. हा अरे आमची ही 6वी ट्रिप आहे. घाबरणार कसं बाईक? नाही ह्या थोड्या घाबरत होत्या ना येण्यासाठी म्हणून विचारलं. नाही घाबरली. मला माहित पण नाही माझं पार्टनर कोण. म्हटलं जायचं म्हणजे जायचं. मी तिला खूप झालं का? लंचला चाललो आणि एकदम आमच्या गाड्या बघा. ह्या रिक्षा सगळ्या रिक्षात बसून चाललो. आपली पण रिक्षा दाखव.
2 hours later. आपण राजघाटला आलोत. महात्मा गांधी राजघाट, गांधी समाधी. आपण गांधी समाधी बघायला जातोय. महात्मा गांधी हे याला म्हणतात राजघाट. इथे सगळ्यांना चपला काढायला लागतील. इथे चप्पल ठेवा आणि या समाधीचं दर्शन घ्यायला. गांधीजींची समाधी आहे इथे राजघाट. या हे बघा, आपण ही समाधी बघतोय. समाधीला अगदी छान सजवलंय बघा. आज निकल कल के लिए सजा के रखा है ये? कल सजाया था. अच्छा, मतलब राष्ट्रपती आए थे इसके लिए. इथे काल राष्ट्रपती आल्या होत्या त्याच्यामुळे हे सगळं सजवलं होतं. 30 तारखेचा इथे कार्यक्रम होता त्याच्यामुळे इतकं छानपैकी डेकोरेशन इथे केलंय. एरवी इतकं डेकोरेशन नसतं इथे. आपल्या राष्ट्रपती आल्या होत्या म्हणून हे सगळं त्यांच्या स्वागतासाठी सगळं इथे डेकोरेशन होतं. आपल्या राष्ट्रपती आल्या होत्या ना काल, इथे कार्यक्रम होता त्याच्यामुळे हे सगळं डेकोरेट केले. किती सुंदर डेकोरेट केले बघा ना. हे कालचं डेकोरेशन आहे सगळं, त्यांच्यासाठी हे डेकोरेशन होतं सगळं. झालं तुमचा फोटोशूट झाला? हा, तिकडे पण आहे समाधी दुसऱ्या. इथून आता यांचा एंट्री इथून नाही आहे, इथून एंट्री आहे इथे जायला. तिथे जाऊया आपण सगळं बघायला. आता इथे एक असा गोल प्रदक्षिणा घालून या साईडनी निघा बाहेर. चला. ही समाधी आहे गांधीजींची. दिल्लीमध्ये आहोत आपण आणि दिल्लीमध्ये ही समाधी आहे. राजघाट, याला राजघाट म्हणतात. राजघाटला आहोत आपण आता. हे सगळे बुके वगैरे त्यांच्यासाठी बनवले होते जे काल आल्या होत्या आपल्या राष्ट्रपती, त्यांच्यासाठी हे सगळं डेकोरेशन केलं होतं काल. हॉटेल रूम. नीट अँड क्लीन. एक्स्ट्रा मॅट्रेस आहे. हे आहे आमचं रात्रीचं डिनर. इथे आम्ही आता डिनरला आलो आणि काय डिनरला देतोय ते तुम्हाला मी दाखवते बघा. ह्या दोनच मॅडम आल्यात ज्यांनी सुरुवात करली आहे. करा करा. सूप छान आहे. चांगला आहे सूप. छान आहे ना. मंचाव सूप दिलाय तुम्हाला आज खायला. छान आहे, छान. आणि आता मी मेनू दाखवते सगळ्यांना काय खाणार आहोत आपण आता. सॅलड सॅलड बोल ना काय काय. बुंदी रायता आहे. व्हेज मंचाव सूप आहे. मंचाव सूप आहे. व्हेज मंचाव सूप आणि तो खूप टेस्टी आहे. पीस पुलाव नाही, पीस पुलाव हा आहे. दाखव. दाल मखनी, वाव, कढाई पनीर, छानच. त्याच्यानंतर अल्फ्रेडो पास्ता, व्हेज हक्का हक्का नूडल्स, नूडल्स पूर्ण कोण व्यवस्थित. त्याच्यानंतर हराभरा हराभरा कबाब कबाब. स्टार्टर्स मध्ये, फ्रेंच फ्राईज आहेत स्टार्टर्स मध्ये. त्याच्यानंतर बटर चिकन आहे. हे आहे बटर चिकन. जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी हे बटर चिकन आहे आणि ते अतिशय छान दिसतंय. टेस्ट तर मी सांगते तुम्हाला टेस्ट केल्यानंतर जेवताना का टेस्ट कशी आहे त्याची. आणि हे आहे आमचं रेस्टॉरंट जिथे आम्ही डिनर करतोय आता. कॅन्डल लाईट डिनर चालू आहे सगळ्यांचं अगदी.
पण आले नाही आहेत सगळे अजून. आम्ही चालत आता येणार एक एक करून. आले आले. डिनर रेडी आहे आपला. बटर चिकन आहे. या या या. तुझ्यासाठी पास्ता आहे. धन्यवाद. हक्का नूडल्स आहे आणि बटर चिकन आहे तुमच्यासाठी दादा. ओके. सगळे आलेत आता, हळूहळू येत आहेत. गाईज, हा आमचा 4th डे आहे दिल्लीमध्ये आणि आम्ही आता जातोय दिल्लीमध्ये फिरायला. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ तृप्ती. मी तुम्हाला तर थोड्याच वेळात दाखवते आम्ही काय साईट सीन करतोय ते. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही जाणार दिल्लीला. म्हणजे दिल्लीमध्येच आहोत आम्ही, पण आम्ही दुसऱ्या ठिकाणी आहोत हॉटेलमध्ये आणि नाश्ता करायला आलो. नाश्ता झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. नाश्ता झाला? चाललाय ना. काय घेतलं आज? ऑमलेट. वाव, आज संडे आहे ना, आज सगळ्यांनी अंड खा. झाला तुमचा ब्रेकफास्ट? चालू आहे आज सगळ्यांनी अंड. तुम्ही आज पण नाही घेतलं? तू पण नाही घेतलं अंड मध्ये? आणि ब्रेकफास्टला आलो होतो आम्ही. आता मी तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवते आपला. बघा इथे आहे टी कॉफी संपलाय. मी थोडी उशिरा आली आहे. हे फ्रूट्स आहेत आणि चिकन सलामी आहे हे. त्याच्यानंतर हे सँडविचेस आहेत. इथे ब्रेड आहेत आणि ही पुरी भाजी ती संपली आहे मी उशिरा आल्यामुळे, पण आणतायत ते. ये पुरी है ना यहाँ पे, वो ला रहे हो ना? ओके. हे आहे पोहे, कॉर्न आहे, कॉर्न पीस आहेत आणि हे पराठे आहेत आणि इथेही बॉईल अंडी आहेत आणि तुम्हाला टेबलवर जे पाहिजे ते ऑमलेट्स आणि सगळं देत आहेत. तुम्ही काय घेतलं? ऑमलेट घेतला? हो, ऑमलेट घेतले. ऑमलेट घेतलं. ठीक आहे दादा, तुमचा नाश्ता झाला? झाला. चहा घेताय? चहा आणतायत, मला वाटतं संपलाय तिथे. चहा घेऊन येत आहेत ते. मॅडम तुम्हाला एवढा उशीर का झालाय? आम्ही बरोबर आहे, आम्ही राईट टाइम आहे. बस आमची थोडी वॉशिंगला गेली आहे ना. अच्छा. आम्ही खूप सारा ब्रेकफास्ट करत होतो. हाँ का? खूप केलात? कैसी हुई? अभी हंसाने नहीं. हम बैंड बाजे के साथ. बैंड बाजे के साथ? आपके रूम में बैंड बाजा है क्या? मैं कब हो गया ये? कब हुआ कब? ये कौन सी मीटिंग है जहाँ मुझे नहीं बुलाते? के साथ सुलाया क्या आपको? डीजे के साथ. हम दोनों बहुत परेशान करते हैं. कशी झाली झोप? मस्त मस्त. मस्त. कशी झाली ट्रिप तुमची? छान सुंदर. हा? सगळी व्यवस्था खूप छान आहे आणि मजा आली आम्हाला. मजा आली ना? कशी चालली आहे ट्रिप तुमची सगळ्यांची? हा, एन्जॉय करताय का नाही करताय? 2 kg वाढणार आता आमचं. कशी चालली आहे दादा ट्रिप तुमची? एकदम छान, मस्त. एन्जॉय. एन्जॉय करताय ना? एन्जॉय करताय. मला फर्स्ट डे थोडं वेगळं वाटलं, पण आता 2 दिवसात खूप छान फॅमिली. आणि तुमचं दादा कसं चाललंय? मजेत चाललंय ना? थोडासा वेळ होतोय आपल्याला, कारण की आपली बस डिझेल भरायला गेली होती आणि आता येईल बस. आहे ऑन द वे, 2-3 मिनिटात पोहोचतोय बोलला तो. 1 hour later. ही लाल किल्ल्याची एंट्री आहे. इथे तिकीट्स घेतो आपण लाल किल्ल्याचे. ठंडी आहे. लाल किले के सामने हम लोग खड़े हैं. बहुत अच्छा. आणि इथे पहिला तिकीट्स घेऊन मग आम्ही एंट्री करणार लाल किल्ल्यामध्ये. तुम्ही पण सगळे छान येत आहे त्याच्यात. थँक्यू. आता इथून एंट्री करतोय, मग मी तुम्हाला आतमध्ये दाखवते लाल किल्ला पूर्ण. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या बाहेर उभे होता मी. लाल किल्ल्यात जाण्यासाठी ह्या EV रिक्षा आहे तिथे आणि त्या रिक्षातून आम्ही आता चाललो आतमध्ये. इथे खूप चालावं लागतं म्हणून आम्ही रिक्षा केली आहे आणि त्या गेटपर्यंत आम्ही रिक्षाने चालतो. हे आहे लाल किल्ला. रिक्षामधून आम्ही आता आलो, एंट्री करतो इथून आणि याच्या पुढे मग आम्ही याच्यात जाणार किल्ल्यामध्ये. आणि इथे सगळी लोक थांबली आहेत आणि आता इथून आम्ही किल्ल्यात जातोय. ही किल्ल्याची एंट्री आहे.
इथून आता वॉक करत आम्ही पुरा किल्ला एक्सप्लोर करणार. पण त्याच्यासाठी आम्ही इथे एक छोट्या छोट्या या रिक्षा मिळतात, EV रिक्षा, याच्यातून आपण इथे येऊ शकतो. याचे 12 रुपये घेतात पर पर्सन आपण, आणि ते आपल्याला इथे गेटवर सोडतात आणि मग इथून आपण पुढे चालत. हा लाल किल्ला आहे. उधर सामने चर्च है, पीछे मस्जिद है. गुरुद्वारा ये वाला क्या अपना गुरुद्वारा शीशगंज. साहेब गुरु शीशगंज 15 अगस्त को यहाँ पे होता है. 15 अगस्त. उस दिन हमारे प्रधानमंत्री यहाँ से भाषण देते हैं, ये नीचे वाले पिलर पे. तो आप लोग एक फोटो ले लीजिए अपनी, फिर हम तक चलते हैं. ग्रुप फोटो हो गया. पर ये अभी यहाँ पे सब ऐसे मेसी पड़ा है तो नहीं अच्छा लग रहा है. ये तो 26 जनवरी को बैंड सेरेमनी वगैरह हुआ ना. अच्छा, जो परेड चलती है ना राष्ट्रपति भवन से, ये एंड पार्ट है. यहाँ खत्म हो गया. हा गेट आहे लाल किल्ल्याचा, जिथून आम्ही एंट्री करतोय लाल किल्ल्यात. ह्या तोफा इथे लावलेल्या आहेत आणि ही आहे लाल किल्ल्याची एंट्री. ये जो पार्ट है ये इसका हिस्सा नहीं है. ये बाद में जब ब्रिटिश आए 1857 से 1947 में उन्होंने यही राज किया किले में, तो उन्होंने इसको ये पार्ट बनाया. देखिए आपको कलर. अच्छा, आपको मैं छोटा सा एक सवाल पूछूं. एक क्वेश्चन है साफ करो. ये जो पार्ट है ये सब वो घोड़ों का अस्तबल था, टेबल बोलते हैं, यहाँ अंग्रेज लोग रहते थे. ये सब ये बाद में बना है. ये सिर्फ 25-30 लोगों के लिए बना था किला. रेजिडेंस ऑफ उसको लूट के लगे. ये सब डायमंड. उसके बाद जो ऊपर थे, ऊपर तो चांदी की छत थी. अच्छा, तब भी निकाल वो अंग्रेज लोग लूट के ले गए थे. नादिर शाह 30,000 गधों के ऊपर दौलत ले गया था. डंकी 30,000 डंकीज. ये ऊपर चांदी की छत है जी, चांदी के फवारे. बोलिए मैम, क्या बोलना था आपको? वापस लेके आपने सोना एक तो बहुत महंगा हो रहा है. तरी पण येतातच ना. ही सगळी लाल किल्ल्यामधली शॉपिंग आहे, एकदम चिपेस्ट शॉपिंग. हे बघा, 100 रुपीज, 50 रुपीज, 100 रुपये, 50 रुपयाला ह्या सगळ्या वस्तू आहेत इथे. नाही आहेत, किती सांगितलं चला चला तरी त्या परत शॉपमध्ये येत आहेत. बरोबर आहे ना मॅडम? हा, करेक्ट ना? हो हो. आता आम्ही जातोय कुतुब मिनार. इथून आम्ही आता कुतुब मिनारला निघतोय. तिकीट्स घेऊन आपण इथे एंट्री करतोय. आणि एंट्री तिकीट्स घेण्यासाठी इतकी जास्त गर्दी होती ना, तिथे खूप जास्त लाईन्स होत्या. हा बघा, मिनार दिसतोय तुम्हाला? हे कुतुब मिनारच्या बाहेर फोटोग्राफी इतकी छान आहे ना. कुतुब मिनार जवळ आलोय आपण आणि इतकी छान फोटोग्राफी आहे इथे, मस्त. हे बघा, छान फोटोग्राफी आहे सगळी, तुम्हाला मी दाखवते. आम्ही चाललोय आत. म्हणजे खरंच बघण्यासारखं आहे सगळे. नक्कीच तुम्ही दिल्लीला आलात तर कुतुब मिनारला येऊन बघा. सगळ्यांनी पकडा एक एक खांब, फोटोग्राफी करूया आपण इथे मस्त. पकडले का सगळ्यांनी खांब? त्यांचा होईल, थांबा. दोघी दोघींनी पकडा हा खांब. तू पण hour later. आपण आता आलो सरोजनी मार्केटमध्ये, दिल्लीच्या, जे फेमस शॉपिंग आणि चीप शॉपिंग. बापरे, गर्दी, ही गर्दी बघा. गर्दी इतकी आहे ना का मार्केटमध्ये. हे आपल्या बरोबर हे ड्रायव्हर होते आग्र्यापासून दिल्लीपर्यंत, त्यांचा आपण धन्यवाद करतोय. खूप चांगली गाडी चालवली त्यांनी आणि नीट अँड क्लीन गाडी एकदम. ही जी गाडी आपली होती आणि खूप स्वच्छ ठेवली त्यांनी गाडी आणि ड्रायव्हिंग पण खूप चांगली केली. तर त्यांना आपण आता
हॉटेलचा लास्टचा डिनर आहे आपला. कोणाचं आहे ते ताट घेतलेलं घ्या. मस्त सलाद थोड़ा अच्छा था. अभी कल भी थोड़ा अच्छा देना हम लोग को फुल. फिर वापस आपके होटल में आएंगे हम लोग. हाँ पक्का आपको मतलब हाँ. नहीं अभी हम लोग ने 2 दिन से खा रहे आपके होटल में तो अच्छा लगा खाना. आज का भी सूप वगैरह अच्छा था. मतलब सूप नहीं, जो चिकन वाइट बनाया था वो भी सूप करके पी रहे हैं सब लोग. खाने के साथ नहीं तीखा लगता है. हाँ पर अच्छा लगा. सब लोग बोल रहे हैं अच्छा है खाना. इसके लिए कल का लंच भी आपके उधर खाने वाले हम लोग. चांगलं होतं ना जेवण. पोट भरून जेवलात ना सगळे. आपला लास्ट डे आहे आज तर सगळ्यांनी जाऊ नका. थोड्या गप्पा मारू आणि मग रूम मध्ये जा. रिसेप्शनला बसा थोडा वेळ सगळ्यांनी. नेक्स्ट मॉर्निंग. लास्ट डेचा ब्रेकफास्ट. घाई झाली का घरी जायची? नाही नाही ना. अजून एक दिवस राहायचं असेल आमची तयारी आहे. आहे ना. बरोबर. येस करेक्ट. सगळं असंच मिळणार आहे. नाश्ता. नमस्कार दादा, तुम्ही आमच्यावर फर्स्ट टाइम आलात ट्रॅव्हल एक्सपर्ट मधून, ट्रॅव्हल विथ तृप्ती बरोबर. तर तुम्हाला कसं वाटलं आपले हे 4 दिवस दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन ही अशी ट्रिप आपण केली त्याच्यात? आणि तुम्ही कुठून आलात काय ते सगळं सांगा आणि तुम्हाला आमची टूर कशी वाटली ते पण सांगा आम्हाला 2 शब्दात. कसं? मी भरत ठाकूर आणि माझी मिसेस रजनी ठाकूर. आम्ही दोघं पनवेलवरून या टूरमध्ये तुमच्या आम्ही जॉईन झालो. आणि ज्यावेळी मला इकडं वृंदावन आणि मथुरा, दिल्ली, आग्रा हे आम्हाला ते करायचं होतं. तर मी प्रसादची माझी ओळख आहे. तर प्रसादला मी सांगितलं असं असं करायचं. तर मी आमची टूर आहे तर तुम्ही आमच्या टूरमधून आले तर बघा तुम्हाला कसं वाटतं. आणि वाटलं तसं जर का तुम्हाला यायचं असेल तर याच्या अगोदर मला तुम्ही तुमच्या घरी बोलवा. मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला माझी टूर कशी असते ती सांगणार आणि मग तुम्हाला पटलं तर आमच्यासोबत या. तर तसं प्रसाद माझ्या घरी आला. घरी आल्यानंतर प्रसादने मला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं. कारण आमच्याकडं हॉटेल चांगले असतात, 3 स्टार हॉटेल असतात, जेवण चांगले असतात. जे तुम्ही इतर टूरवाल्यांसोबत जे टूर करताय त्या टूरपेक्षा आमचा टूर तुम्हाला कसे वाटतंय हे तुम्हाला आमच्यासोबत आल्यानंतरच माहिती पडेल. तर मी प्रसादला सांगितलं ठीक आहे फर्स्ट टाईम मी तुझ्यासोबत येतोय. कारण का आम्हाला आपला लोकल माणूस जर टूर करतोय तर त्याच्यासोबत मला टूर करायला आवडेल. आणि त्या हिशोबाने मी माझ्या मिसेसला सांगितलं. मिसेस पण बोलली अरे वा मस्त, मग त्या घ्या चला तुमच्या ओळखीचेच करूया. मग तिन्ही ताबोत आमची फ्रेंड आहे विश्वनाथ तल्ली आणि त्यांचे मिसेस, त्यांची मुलगी. आम्ही कुठेही गेलो तर वर्षातून 2 ट्रिप करतो. हिने विषय तिच्याकडे काढला, मी विषय त्यांच्याकडे काढला. त्यांनी ओके केला साहेब तुम्ही जाल तिकडं आम्ही आहोत. तर मग असं मिळून आम्ही आलो. तसा आमचा 11 जणांचा ग्रुप आहे. यांची 8-9 लोक आहेत आणि आम्ही 5 जण असतो. पण आता कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त, बेस्ट, चांगला. हॉटेल पण चांगलं आहे, प्रवास पण चांगला आहे, व्यवस्थित. आणि जेवण पाणी वगैरे सगळं एकदम मस्त. आपली मॅनेजमेंट अरेंजमेंट वगैरे सगळं चांगलं आहे, मस्त. ताई तुम्हाला बरं वाटलं? मजा आली टूर मध्ये आपल्याला सगळ्यांना? आणि त्यासोबत ही जी सगळी आपल्याला ट्रिप मध्ये मिळाले लोक हे सगळे मनमिलाऊ आहेत. सगळ्यांनी एकदम एन्जॉय केलाय. कोणी कोणाचा असं काय राग वगैरे धरण्यासारखं नाही. काही टिंगल करा मस्तीवर सगळं गेलेलं आहे आणि चांगला आहे. आता हे पण एवढी मस्ती म्हणजे आवडलं. म्हणजे ग्रुपमध्ये जायला हरकत नाही असं वाटायला लागलं. चला थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही ट्रॅव्हल एक्सपर्ट मधून आलात पहिल्यांदाच, तर तुम्हाला कसं वाटलं ह्या टूर मध्ये? नमस्कार, मी युगंधरा ठाकूर, रिटायर्ड मुख्याध्यापक, नवी मुंबई महानगरपालिका. मी नेरूळ येथून आलेली आहे आणि या ट्रॅव्हल एक्सपर्ट पहिल्यांदाच मी आले. तर अतिशय छान होती व्यवस्था, सगळी सुंदर होती. राहण्याची, खाण्याची, फिरण्याची, गाडी पण छान होती. खूप बरं वाटलं. अगदी घरच्या फॅमिलीबरोबर आलो असं वाटलं. त्यांनी खूप सगळ्या गोष्टीसाठी मदत केली. सामान उचलणं हे करणं, कारण आम्हाला आता आमच्या वयोमानानुसार सामान आम्हाला उचलता येत नाही तेवढं, पण तेही आम्हाला काही त्रास झाला नाही. अतिशय सुंदर अशी ही ट्रिप झाली आणि परत परत यायला वाटेल अशी ही ट्रिप आहे आणि मी परत परत येणार. थँक्यू. मी ज्योष्ना पाटील, नवी मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. माझी पहिलीच
ट्रिप आहे तृप्तीबरोबरची आणि अतिशय म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते अगदी जाईपर्यंत काळजी घेणं म्हणा, राहण्याच्या सोयी, जेवण, नाश्ता सगळं अगदी काहीही त्रास न होण्यासारखं अशा सोयी आम्हाला दिल्या. ग्रुपसुद्धा एकदम फॅमिलीसारखा, कुटुंबासारखा होता. मदत, सहकार्य, सामानापासून ते सगळ्याच गोष्टींचं म्हणजे गाडी वगैरे सगळंच अतिशय उत्तम प्रकारे होतं आणि त्यामुळे आम्ही अगदी जसं आलो तसंच कुठलीही तक्रार न घेता चाललो. पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल अशी ही ट्रिप होती. आणि मैत्रिणींना वगैरे थोडंसं सजेस्ट करा, सजेस्ट करू, कन्व्हिन्स करू. आवडलं तर तुम्हाला आमच्या बरोबर यायला, ट्रॅव्हल एक्सपर्ट बरोबर. आवडतंय, सगळंच आवडलेलं आहे. ट्रॅव्हल एक्सपर्ट म्हणजे पुढच्या वेळेस आपण आपल्या मैत्रिणींना पण आपल्या बरोबर सामील व्हायला. कारण आमचाही मोठा ग्रुप आहे आणि आम्ही प्रयत्न करू की त्या सगळ्या आमच्या बरोबर येतील. थँक्यू. मस्त वाटतं. नमस्कार, गुड मॉर्निंग. काय म्हणाल सर टूर बद्दल तुमचा अनुभव दोघांचा पण? टूरमध्ये सांगण्याबद्दल असं आहे, सर्वात अगोदर तर माझं नाव राहुल पगारे, माझी मिस नविता पगारे. टूर्स तर आम्ही अनेकदा ऐकलेलं आहे, भरपूर ठिकाणी असं ऐकलं आहे. जिथं आम्ही राहतो नवी मुंबईत देखील अनेक लोक आहे, जसं तुम्ही लोकांना ऐकलं असेल विना टूर आहे, अनेक नाव आहे. माझ्या नियर बाय बोलल्यानंतर आमचे मिस्टर प्रसाद आहे, जे एक्सपर्ट ट्रॅव्हल म्हणून ते बघतात आहे. जुनी ओळख आहे त्याची, पण ते ह्या कारणात आहे हे असं माहिती नव्हतं. जेव्हा माहिती पडल्यानंतर अनुभव त्याप्रमाणे आम्ही ह्या टूरला आलो. त्या वी कॅन एन्जॉय. आम्ही ट्रेननी आलो, त्याच्यामध्ये आम्हाला 5 पाऊंडर आमचा एक लेडीज ग्रुप आहे. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. या आमच्या गुड लेडी, गुड मुली आमच्या आणि आमचे हे दोन आम्हाला फॅमिली भेटलेली आहे. 2 फॅमिलीमध्ये आमचे एक सर आहे, बरंच सेट आमचे एक आहे. तिथे आमचे दळवी सर आहे, यांची फॅमिली ती बदमाश लेडी छोटी लेडी आमची सुकू आहे. तर ह्या पद्धतीने आमची टूर खूप सुंदर झालेली आहे. आम्ही आग्रा जाऊन आलो, मथुरा जाऊन आलो. वी कॅन वेल एन्जॉय. आणि त्याच्या महत्त्वाचं त्याचं मेन थिंग इज दॅट हे 2 माणसं आमची जी आहे, प्रसाद आणि तृप्ती, दे आर व्हेरी गुड. ते आम्हाला वेळोवेळी आमच्या जिथे आम्हाला त्यांची गरज आहे दे कॅन स्टँड देअर आणि खूप सारा एन्जॉय करेल. ही झाली चांगली गोष्ट. आणि जे वाईट गोष्ट जी सांगितल्या पाहिजे दोघांबद्दल की जे यांचे आम्हाला जे पॉईंट्स नाही आवडले ते असे का ते आम्हाला खूप त्रास देतात. सकाळी 6 वाजता उठवतात, हे प्रसाद आम्हाला झोपून देत ते 6 वाजता. अरे उठा. आणि दुसरी तृप्ती ती देखील सर उठायला सर ब्रेकफास्ट तरी करायला. ह्या दोघांचा फार आहे जे आमच्या मागे लागून, पण ते मागे लागल्यामुळे आमचे टूर पूर्ण झालेली आहे. आणि आता सध्या आम्ही जायच्या मूडमध्ये नाहीये, पण काय जबरदस्त आता जबरदस्त नेतात आहे. आमच्या बॅगा बांधून ठेवल्या खाली, आम्हाला इथे बसून ठेवले आणि वी आर थँकफुल बोथ ऑफ देम. आणि जी मंडळी आज आमची जमलेली 15 लोकांची, वी आर ऑल फॅमिलियर, सब चांगले. थँक्यू. मस्त मजा केली आपण. हो एकदम एन्जॉय केलं आपण 4 दिवस अगदी फॅमिली. म्हणजे किती छोटा मोठा ग्रुप असला तरी आपल्याकडे दिवस एक्सटेंड झाले पाहिजे. फॅमिली वाटेल कधीही आलात तरी. तुम्ही नाही सांगायचं उभे तुम्हाला व्हिडिओ चांगला येणार. या बसा.